तर गेल्या 2 दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील असं विधान अजित पवारांचे आमदार करत आहेत आणि त्यात आज अजित पवारांचे विश्वासू आमदार सुनील शेळके यांनीही याबाबत एक मोठं विधान केलं। अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील पण एक नेता एकत्र येऊ देणार नाही असं विधान सुनील शेळकेंनी केलं। काल शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांनी दोघे एकत्र येऊ शकतील, राजकारणात काहीही होऊ शकतं असं विधान केलं होतं। त्यानंतर आज शरद बनसोडे यांनी देखील दोघे एकत्र आले तर आनंदच होईल असं विधान केलं होतं आणि आता सुनील शेळके यांनी केलेल्या या विधानानंतर नेमकं शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र येण्यापासून कोणता नेता रोखतोय अशी चर्चा सुरू झाली आहे। काय म्हणालेत अजित पवारांचे आमदार पाहूयात। विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं। यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं। यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा हे दोघे एकत्र जरी झाले तरी त्यामध्ये आम्हाला आनंदच असेल। परंतु हल्लीच्या राजकारणामध्ये काही मंडळी महत्त्वाकांक्षा ठेवून लवकरच महाराष्ट्राचं नेते कसं होता येईल किंवा आपल्याला महत्त्वाची जबाबदारी कशी मिळेल हे देखील स्वप्न पाहणारी मंडळी साहेबांना आणि दादांना एकत्र येऊ देत नाहीयेत।